लोक अजूनही आम्हाला शिवगौरी म्हणजे तिचं माहीत नाही मला, पण मी अजूनही शिव आहे, लोकांसाठी मी अजूनही शिव आहे. तो अशी किती अवघड झाली एक्सपिरियन्स असं विचारण्यापेक्षा हे विचारेल की किती चॅलेंजिंग होतं ते सगळं. चॅलेंजिंग किती होतं सांग. काय त्रास दिला मी? नाही तू एकदा असं मारलं होतंस. तर 9 महिन्याचं ते पोट लावून मी आपली हे करायचे. ऋषीला व्यवस्थित माहितीये, मला बसताना पण असं, उठताना पण असं. आणि मला ते पोट लावून, खोटं पोट लावून मला वागता येत नव्हतं यार. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ऋषी तर बिचारा हात धरूनच मला बसवायचा, घेऊन जायचा इकडे तिकडे घेऊन यायचं. आमच्या डायरेक्टरनी मला लीड रोल ऑफर केला नव्हता. ते असं झालं की कास्टिंग झाली नाही आणि म्हणून तर मला खरंच भीती वाटायला लागली होती की माझ्या पोटात काहीतरी वाढतंय आणि आपल्याला काहीतरी आता होणार आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. संसारा हा मूवी लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि मला माहिती आहे की माझ्यासारखं तुम्हालाही हा प्रश्न पडलाय की हा संसारा नेमका काय आहे, याच्यात काय घडणार आणि काय नाही. सो ह्याच विषयी आज आपण गप्पा मारण्यासाठी आलोय एक धम्माल कमाल स्टारकास्ट सोबत. कसे आहात? मला वाटलं तुझ्याकडे माहिती तू बोलशील. नाही, आम्ही फार मस्त आहोत. येस, पण आता मी त्यांनाच विचारेल की जसं आता मी म्हणाले इंट्रोमध्ये की संसारा नेमकं काय आहे, त्यात काय होणार आहे. सो काय होणार आहे याच्यापेक्षा तो शब्दाचा अर्थ काय आणि काय आहे नेमकं संसारा. संसारा बेसिकली संसारा हा संस्कृत शब्द आहे आणि संसाराचा जो अर्थ होतो त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन सांगायचं झालं तर इट्स अ सायकल ऑफ लाईफ अँड डेथ. सो जीवन मरणाचे चक्रव्यूह. तर ते सगळं जीवन मरणाचं चक्रव्यूह, देव दानव आणि त्याच्याबद्दलची ही पूर्ण फिल्म आहे. सो या येस, पण आता आपण बोललो देव दानव, पण हात ना एक वेगळा जॉनर आहे चित्रपटाचा. कारण की अशा धाटणीचा चित्रपट मराठी सृष्टीत तरी दिसला नाहीये किंवा आत्तापर्यंत इतका दिसून नाही आलाय. तर हा जॉनरचा चित्रपट आपण मराठीत करावा, हे असं कसं सुचलं किंवा प्रेरणा कोणाकडनं असते ती? खरं तर असं काही प्रेरणा किंवा याचं म्हणण्यापेक्षा ती कॉन्सेप्ट सुचली. म्हणजे आम्ही जेव्हा सुरू करत होतो काहीतरी स्क्रिप्ट लिहिण्याचं वगैरे, तेव्हा एक मी फोटो बघितला इंस्टाग्रामवर प्रेग्नेंट लेडीचा. तर म्हटलं देअर इज अ प्रेग्नेंट लेडी, दॅट्स इट. मग तिथून ती सुरुवात झाली. मग मायथॉलॉजी आणि ते सगळं जे इनपुट्स आले त्याच्यानुसार हे सगळं आम्ही बनवलं आहे. आणि असं काही वेगळं करण्याचा प्रयत्न म्हणून तर ऑफकोर्स ते असतंच की वेगळं करण्याचा प्रयत्न असतोच काही ना काहीतरी रायटर डायरेक्टरचा. पण बेसिकली तसं ती सुरुवात नव्हती झाली की आपण लिहूया, आपल्या मनामध्ये जे येईल ते लिहूया. सो ती स्क्रिप्ट तशी बनली बेसिकली. ते असं खूप वेगळं करण्याचा काही प्रयत्न नव्हता. पण हा ते वेगळं झालंय तर ती चांगली गोष्ट आहे. वा, पण एक जोडी जिने एक काळ गाजवलाय आणि जिची आजही चर्चा होते, काय दिया परदेस, यानंतर डायरेक्ट आत्ता आणि जेव्हा कळालं की आपण एकत्र काम करतोय पुन्हा एकदा, आजही त्या प्रतिक्रिया येतात त्या सिरियल रिलेटेड? हो डेफिनेटली. लोक अजूनही आम्हाला शिवगौरी म्हणजे तिचं माहीत नाही मला, पण मी अजूनही शिव आहे, लोकांसाठी मी अजूनही शिव आहे. आणि मला असं वाटतंय की मला रस्त्यावर सुद्धा गौरी म्हणून हाक मारतात. मला सायली म्हणून मारलीच नाही आतापर्यंत कोणी हाक. फार क्वचित लोक आहेत, पण गौरी म्हणून हाक मारतात आणि आम्ही सुद्धा वळून बघतो. तर ती सवय आम्हाला पण झाली आहे त्याच्यामुळे. पण जेव्हा कळतं की आपण पुन्हा एकत्र काम करतोय, काय रिॲक्शन होते दोघांकडूनही? आम्हाला एकत्र काम करायचं होतं. गेले 9 वर्ष आम्ही एकमेकांशी बोलत होतो की आम्हाला काम करायचं एकत्र, काहीतरी करूया. एक प्रोजेक्ट आम्ही करणार पण होतो, पण ते वर्क झालं नाही. त्यानंतर सायलीनी काही प्रोजेक्टसाठी मला पुश केलं, पण ते पण वर्क झालं नाही. तर असं काहीतरी होतं आमच्या डोक्यात की काहीतरी वेगळं करायचं, एकत्र काम करायचं आहे पण काहीतरी वेगळं करायचं आहे. पण काही जमत आला नाही. यावेळी सगळं जमून आलं आहे. आणि ऑनेस्टली सांगू तर आमच्या डायरेक्टरनी मला लीड रोल ऑफर केला नव्हता. ते असं झालं की कास्टिंग झाली नाही आणि म्हणून यांनी मला विचारलं की तू लीड करणार का. तर म्हणजे जसं काय दिया परदेस घडलं, सगळं जमून आला आणि प्रोजेक्ट सुरू झाला. इथे पण तसंच झालंय. मी प्रोजेक्टचा पार्ट होतो, पण एक छोटा पार्ट करत होतो. आता एक त्यांनी मला लीड दिलंय, तर सगळं जमून आलंय. पण सायली, मैत्रीबद्दल काय सांगशील या? काय अजून बोलायचं या मैत्रीबद्दल? म्हणजे मला असं वाटतं की अशी मैत्री फार क्वचित होते.
ज्याच्यात रागरुसवे होतात, सगळं होतं, पण तुमचा एकमेकांबद्दलचा आदर, ती भावना मैत्रीची आणि कुठलीही इन्सिक्युरिटी नाही. अशी मैत्री फार क्वचित होते की काहीच आम्हाला एकमेकांबद्दल इन्सिक्युरिटी नाही आहे. त्याला जर कळलं की मी काहीतरी खूप छान काम करते तर तो भरभरून माझं कौतुक करेल. तो एखादं चांगलं काम करत असेल, एखादा छान प्रोजेक्ट करत असेल तर मला खूप आनंद होईल त्याच्यासाठी. आणि काय म्हणू आपण, मला ही सिक्युअर मैत्री मला खूप आवडते फ्रँकली स्पीकिंग. कारण त्याचे अनेक मित्र असतील, माझे अनेक मित्र असतील, पण माझ्या बाकीच्या मित्रमंडळींमुळे, त्याच्या बाकीच्या मित्रमंडळींमुळे आमच्यातली मैत्री कधीच बिघडत नाही. आणि ती इन्सिक्युरिटी कधीच येत नाही की आता तर ही यांचीच मैत्रीण आहे, की आता तर हा यांचाच मित्र आहे. ती फिलिंगच कधी आली नाही. ते कायम शिवगौरी सारखंच एक काय म्हणू, एक रिलेशन होतं कायमस्वरूपी, विदाऊट एनी इन्सिक्युरिटी आणि विथ रिस्पेक्ट. सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत रिस्पेक्ट, एकमेकांच्या कामाबद्दलचा रिस्पेक्ट, एकमेकांच्या मतांबद्दलचा रिस्पेक्ट आणि सगळ्याच गोष्टीतला. सो ती खूप कमी वेळेला अशी मैत्री मिळते की ज्याच्यात तुम्हाला कुठलाही विचार करावा लागत नाही, कोणी समोरचा माणूस जजमेंटल होणार नाही. तर मला खूप आमची मैत्री आवडते. मला हे जे नातं आहे ते प्रचंड आवडतं. येस, पण आता चित्रपटात एकत्र येतात, काय भूमिका असणार आहे? आणि जेव्हा असं वेगळ्या जॉनरचं आपण काम करतो, जेव्हा तशी स्क्रिप्ट येते, सांगितलं जातं, थॉट काय येतो पहिला मनात? कारण की आत्तापर्यंत ज्या आपण भूमिका करतो त्या खूप प्रेक्षकांना आवडतात. सो ही जेव्हा स्क्रिप्ट आली तेव्हा सायलीच्या मनात काय थॉट आला की आता ही भूमिका आपण करायला पाहिजे? आणि भूमिका काय एकंदरीत? भूमिका काय ते मी खरंच सांगणार नाही आत्ता. त्याचं कारण माझ्याकडे खूप हे आहे की ती खरं तर कॅरेक्टर ऐकायचं आहे का तुला, तर मग कॅरेक्टर म्हणून ती एका सर्वसामान्य घरातली मुलगी आहे जिचं लग्न रोहित शी झालेलं आहे आणि ती प्रोफेसर आहे. ह्या पलीकडे मी तुला तिच्या कॅरेक्टरबद्दल काही सांगणार नाही. पण त्याच्यात त्यांच्या आयुष्यात ज्या घडत जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या इतक्या इंटरेस्टिंग वाटल्या मला स्क्रिप्ट वाईज. मला आठवतं सागर सरांनी मला एक ट्रेलर कट करून दाखवला होता. एक म्हणजे उदाहरणार्थ कसं असेल आपला सिनेमा किंवा आपल्या सिनेमाचं ट्रेलर कसं दिसेल हे त्यांनी काही रेफरन्सेस घेऊन कट करून दाखवलं होतं. तर ते जे मी पाहिलं होतं ना, ते अख्खं एडिटेड एक 2-3 मिनिटाची क्लिप, ती इतकी इंटरेस्टिंग होती. मी त्यांना म्हटलं असं जे होणार असेल तर मी करते म्हटलं, मला काहीच विचारायचं नाही पुढे मागे. कारण त्याच्यात आपण बरेच कॅरेक्टर्स करतो, आपण बरेच रोल करतो, पण काहीतरी वेगळं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे पण वेगळं असतं की नॅचरल आणि खूप रेग्युलर याच्यातलं कॅरेक्टर करायला मिळणं सुद्धा वेगळं असतं. म्हणजे खूप सटल कॅरेक्टर करणं सुद्धा वेगळं असतं. तर ते खरं तर सटल कॅरेक्टर आहे, पण त्याच्यात शेड्स खूप आहेत. अगेन ते प्रत्येक आपल्या सिनेमाच्या बाबतीत आपण बोलताना हे म्हणतो की आमच्या कॅरेक्टर्सला शेड्स आहेत आणि हे, म्हणून मला आत्ता खरं तर काय भूमिका आहे हे सांगायची इच्छा नाही आहे की ती बघा, ती तुम्ही कारण मी आत्ता सांगून कळणार नाही. जसं त्यांनी मला जेव्हा पहिले सांगितलं तेव्हा मलाही कळलं नाही की हे तर नॉर्मलच आहे, याच्यात काय. पण जेव्हा जसं तुम्ही फिल्म बघत जाता, जसं तुम्ही टीजर बघाल, ट्रेलर बघाल, जसं तुम्ही गाणे बघाल आणि ज्या दिवशी तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल हे खरं तर नॉर्मल आहे पण काहीतरी वेगळं आहे. येस, पण ऋषी तुझ्या बाबतीतही असंच काहीसं घडलं? जेव्हा सागरने मला स्टोरी नरेट केलं होतं तर मला गोष्ट दिसत होती. त्यांनी मला खूप क्लिअरली नरेट केलं होतं की मी काय करणार आहे सिनेमामध्ये. मग त्यानंतर त्याने मला ते जे त्याच्याकडे कट होतं ते दाखवलं होतं. पण मला असं वाटलं की मला त्या कटची गरज नव्हती, कारण त्यांनी मला प्रॉपर नरेशन दिलं होतं आणि ऑनेस्टली मला स्टोरी दिसत होती माझ्या डोळ्यासमोर. तर आय वॉज अप फॉर इट एनिवेज. मला आवडली होती आणि मला करायचं होतं. पण ॲज आय सेड त्यांनी मला एक दुसरं वेगळं कॅरेक्टर ऑफर केलं होतं आणि त्याची कास्टिंग सुरू होती. सायलीनी या प्रोजेक्टसाठी पण पुश केलं होतं की ऋषीला बघा एकदा, पण त्याला काहीतरी कोणीतरी वेगळं हवं होतं. पण काही वर्क झालं नाही. खूप प्रयत्न केला पण काही वर्क झालं नाही. म्हणून मला कास्ट केलं गेलं.
कॅरेक्टरबद्दल आय थिंक सेम, मी खूप सांगू शकत नाही, पण कॅरेक्टर ग्रे आहे. माझं कॅरेक्टर जे आहे ते थोडं ग्रे आहे आणि मी ग्रे कॅरेक्टर्स म्हणजे मला नाही वाटत की मी ग्रे कॅरेक्टर कोणताही ग्रे कॅरेक्टर केलं आहे अजूनही. दिस इज माय फर्स्ट ग्रे कॅरेक्टर. तर आय वॉज अप फॉर इट की ग्रे कॅरेक्टर करणारे मी काहीतरी वेगळं आहे. मी जे काही केलं आहे आजपर्यंत तसं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. म्हणून मला करायचं होतं, म्हणून मी हो सांगितलं. आणि मला एक सांगावं असं वाटते की कॅरेक्टर बद्दल तर नाही, पण मी जेव्हा म्हणजे जेव्हा याचं म्हणजे ते छोट्या रोलसाठी जे काही आम्ही बघत होतो, आता त्याच्यात भीती मला अशी होती की हिंदी. आता त्याने ते पहिलं तर भीती माझी काढली बोलता बोलता पण, आणि ऑलरेडी मी त्याच्यासोबत एक हिंदी शॉर्ट फिल्म केलेली होती, सो आम्ही ओळखतच होतो. सो माझ्या डोक्यात आलेलं की घ्यायचं का नाही वगैरे, पण त्यातल्या त्यात असं झालं की शिवगौरी परत आलेच नाही, काय केलंच नाही, चला मग घेऊया. मग ते एक अजून ते झालं. आणि फक्त हे मला भीती फक्त मराठीची होती, जी त्याने पूर्णपणे पहिल्याच दिवशी म्हणा किंवा त्याच्या. आणि अजून एक गोष्ट सांगायला मला खूप आवडेल की त्याने ह्या कॅरेक्टरवर फक्त ॲक्टिंगच्या वेळेस वर्क नाही केलं आहे, त्याने रायटिंगच्या वेळेस पण, की सागर आपण हे असं करू शकतो का, हे असं करू शकतो का. तर हे ॲक्च्युली हे कॅरेक्टर खूप कठीण होतं आमच्यासाठी. मग आम्ही खूप अडकायचो, म्हणून कास्टिंग पण कोण करू शकतो हे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक झालेलं. सो ते त्याच्यात थ्रू पण काही गोष्टी ज्या ॲड झाल्या ना, ते त्याची हेल्प होऊन मग ते कॅरेक्टर व्यवस्थित बनलं. ग्रे जे शेड म्हणा ते तर खूप म्हणजे खरोखर त्याने ते गोष्टी ॲड केल्या, स्वतःहून केल्या. आणि पण हे एक मिस्ट्री आणि मिथकावर आधारित अशी एक चित्रपट आहे हा. ही कथा सुचली कशी? मी तेच सांगितलं की देअर इज अ प्रेग्नंट लेडी, दॅट्स इट. मला काही बस ती एक, मी आता जे रायटर्स आहेत 3 रायटर्स आहेत, समीर मानेकर, विश्वेश वैद्य आणि मी. तर जेव्हा आम्ही हे स्टोरी रायटिंग लिहिण्याचा सुरुवात, तर ते फक्त मी एक फोटो बघितला एका कोणत्या तरी म्हणजे इंस्टाग्रामवर बेबी शॉवरचा फोटो बघितला मी. सो देअर इज अ प्रेग्नंट लेडी, दॅट्स इट. देन मग प्रेग्नंट लेडीच्या गर्भात काय असेल, मग ते काय आहे, मग लाईफ अँड डेथ आणि ते सगळं असं ते आहे बेसिकली. पण मला तुम्हा दोघांना विचारायला आवडेल की असं एक सस्पेन्स आणि एका मिथकावर आपण जेव्हा काम करतो आजच्या जगाशी, ते किती रिलेटेबल असं असतं. अरे मी पकड कर नाही, त्याला म्हणून तर आपण दंतकथा म्हणतो ना, मिथ म्हणतो ना. तर त्या अशा ऐकून मग त्याच्यात अजून 4 गोष्टी ऍड करून मग पुढे जात येतात, त्याच दंतकथा असतात. सो ते आजच्या जगाशी काय रिलेट करू शकते? मी नाही काही रिलेट करू शकत खरं तर त्याच्यातलं. ती कम्प्लिटली काल्पनिक गोष्ट आहे, खूप काल्पनिक गोष्ट आहे. बरं, त्याच्यात आता आमचं टीजर आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही बघतच असाल, तर त्याच्यात तुम्हाला हळूहळू गोष्टी उलगडत जातील. मग हे मंत्र कसले आहेत, मग हे, तर ते सगळंच काल्पनिक आहे. तर आपण इंग्लिश फिल्म्स बघतो ज्या प्रचंड काल्पनिक असतात, ज्याचा आत्ता कशाशी संबंध नसतो, पण आत्ताच्या काळात शूट केलेले असतात. तर तसा हा सिनेमा आहे, आत्ताच्या काळात शूट केलेला आहे. आत्ताच्या काळातले आम्ही दोघं दाखवलेलं, म्हणजे काही वर्षांपूर्वीचे आम्ही दोघं दाखवलेलं आहोत. पण काय म्हणू आपण, आहे कथा पूर्ण काल्पनिक. कॅरेक्टर्स रिअल वाटू शकतात तुम्हाला, पण कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. येस. पण या कथेत जसं ते प्रेग्नेंट वुमन ती भूमिका आय थिंक असं मी बोलू शकते की तू साकारली आहेस, जसं ट्रेलरमध्ये बघतो. येस. तो अशी किती अवघड झाली एक्सपिरियन्स असं विचारण्यापेक्षा हे विचारेल की किती चॅलेंजिंग होतं ते सगळं. चॅलेंजिंग किती होतं सांग बस. किती चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी? चॅलेंजिंग तिच्यासाठी काय होतं मी सांगतो, माझा साऊंड. नाही, चॅलेंजिंग याचा साऊंडच होता खरंच. कारण आमच्या दिग्दर्शकांना, सागर सरांना, का मला माहिती नाही, काहीच मला कल्पना नाही. एक तर काय व्हायचं ना, आता त्यांना हे माहिती नाही, आता मी त्यांना सांगते. एक तर ते एवढं 9 महिन्याचं बोट पहिल्याच कधीतरी 7 महिन्याचं होतं, नंतर सगळ्या वेळेला 9 महिन्याचं. नाही, 3-4 महिन्याचं नव्हतं. मी रोज हे करायचं. तर ते 5 महिन्याचं आणि 9 महिन्याचं एवढाच फरक होता त्याच्यात. तर 5 महिन्याचं एकदाच कधीतरी होतं आणि त्याच्यानंतर सतत 9 महिन्याचं ते पोट लावून मी आपली हे करायचे. ऋषीला व्यवस्थित माहितीये, मला बसताना पण असं, उठताना पण असं, आणि सगळं
त्या सगळ्या वेदना मी बघितल्या, सगळ्या माझ्या महिला मैत्रिणी, हॅट्स ऑफ टू यू पहिली तर. सेकंडली मला ना ते कॅरेक्टर किंवा ती फिल्म अशी होती ना की मला खूप क्वाइट झोन हवा होता, मला खूप शांतता हवी होती. मी अजिबात मेथड ॲक्टर नाही आहे, पण मला काय माहिती तेव्हा मला खूप शांतता हवी होती. कारण त्या भूमिकेसाठी किंवा या सगळ्या या गोष्टींमध्ये ना सीन करताना ना एक वेगळं डोक्यात चालू होतं माझ्या कायम. आणि मला माहिती नाही, मला ज्या दिवशी कळेल हा सिनेमा शूट करताना माझ्या डोक्यात काय चालू होतं तर मी नक्की तुला सांगेन. पण मला खरंच कल्पना नाही की माझ्या डोक्यात काय चालू होतं. आणि सतत ते चालू असताना आणि आम्ही बसलोय काहीतरी सीन शूट करतोय आणि सरांना ना खूप जोरात ओरडायची सवय यार माईकवर, आणि तो स्पीकर कंटिन्यू माझ्या बाजूला येऊ. मी नशीब समज मी तो फोडला नाही, फेकून दिला नाही, तर मी नंतर तर मी बंद करायला लागले स्पीकर, मी काढून घ्यायचे वायर. की असं सीन आहे बघा की या टोनवर चालू आहे सीन की कळलं तुला रोहित ऐक ना माझं. असं कट कोण बोलतं? अरे ये काय चालू आहे, कट नाही झाला अजून. पण जेव्हा ते त्यांची एक्साइटमेंट होती आणि ती खूप उत्तम आहे, पण ती वेगळ्या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे, या अशा सीनला नाही. जर तुझ्याकडे माईक नसेल आणि तू या करत असेल तर ठीक आहे, पण तुझ्याकडे माईक असताना आणि आमच्या माझ्या कानाशी असताना तू जेव्हा ओरडायचा तेव्हा काय झालं का मला या झोन मधनं बाहेर काढतोय असं व्हायचं मला. आणि छान पण नंतर त्यांना कळलं की मला नाही झेपत आहे, तर तरी त्यांना ओरडायचं होतं. तर ते या असं करायचे, तो आवाज दाबून थोडंसं करायचे, पण मध्ये मध्ये यायचंच, ते मूळ स्वभाव आहे मला वाटतं त्यांचा, तो बाहेर येतोच आहे. आणि म्युझिक लावून, बॅकग्राऊंड म्युझिक लावून सीन करायचा असायचा आणि त्यात ओरडायचं असायचं. खूप माझ्यासाठी खूप आवाज व्हायचा. तो फील येतो, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, ते फील येतो, तर आम्ही बघितलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की ना म्हणजे कोणताही सीन असेल, आता ऑफकोर्स आपण जर डबिंग करणारच आहोत तर वाय नॉट बॅकग्राऊंड म्युझिक. जर ऑन लोकेशन जर साऊंड आपण घेतोय तर मग मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही, मी म्युझिक लावणार पण नाही. पण ते कट झाल्यावर तर म्युझिक लागतो मला. आणि सुरू असताना ते जे वाईब काही म्युझिक मी निवडलेले ते लावायचं मी. सो बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही लावायचं त्याचा नाहीये, ओरडायचा त्याचा आहे. रडायचे सीन असतील, काहीतरी असेल किंवा काही इमोशनल असतील, रोमॅन्टिक ते सीन या सिनेमात फार नाही. कमेंटमुळे कॉम्प्लिमेंट मिळायची ना, भारी केले याची. अहो पण आम्हाला सवयच नाही याची. हा आमचे काही दिग्दर्शक तर भारी केलंय हे पण सांगत नाही, नाहीतर ऍक्टर डोक्यावर चढतात असं ते म्हणतात, नाहीतर मग सांगायचं नाही ऍक्टर्सला खूप भारी झालं भारी केलंय असं थोडी बोललो म्हण ये ओरडायचं. मला एकदाही बोलला नाही तो. हॅलो एकदाही बोलला तो काही स्वभाव नाहीये माझा. एनिवे, पण मला अवघड बऱ्याच गोष्टी गेल्या आहेत या सिनेमात. खरं तर तेच परत तेच होणार आहे आता, की मी सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही सिनेमा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही जेव्हा बघाल गोष्टी तेव्हा तुम्हाला आपोआप कळेल की काय चॅलेंजिंग गोष्टी होत्या ह्याच्यात, मुळात सगळ्याच ज्या आपल्या महिला मैत्रिणी आहेत, ज्या आत्ता गरोदर आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी होऊन गेली किंवा ज्यांना मुलं बाळ आहेत, हॅट्स ऑफ टू यू गाईज, हॅट्स ऑफ. मी आत्तापर्यंत काय दिया परदेशच्या वेळेला फक्त शेवटी 2-3 दिवसासाठी तो सिक्वेन्स होता, अदरवाईज कधीच मी प्रेग्नंट गरोदर मुलीची भूमिका केलेलीच नाही आहे. आणि त्यात ते सगळं कॅरी करणं आणि एका पॉईंटला ना मला मध्ये मला मी का बरं शांत असायचं त्याचं कारण मी सांगते. तर मला खरंच भीती वाटायला लागली होती की माझ्या पोटात काहीतरी वाढतंय आणि आपल्याला काहीतरी आता होणार आहे आणि आता कोणीतरी आपल्यावर जादूटोणा करतंय, काहीतरी करतंय, अशी सतत भीती वाटायला लागली होती मला. मग मी जरा चुपचाप बसायचे, मग मी काहीतरी म्युझिक, यांनी तर बरंच ऐकलंय, मी म्युझिक ऐकत बसायचे, काही ना काही करायचे की नाही बाई आपल्याला शांत राहिलं पाहिजे, असं काही नाही, हे खोटं आहे, हे खोटं पोट आहे असं मला सांगायला लागायचं.
करायचं एका पॉइंटला, कारण ते किती दिवस शूट केलं. तुम्ही सरप्राईज होणार या दोघांना बघून. येस, नक्की. खूप सरप्राईज होणार, कारण हे ते एक्सप्रेशन शेड्स आणि ते तर आहेच आहे, पण ज्या वेगळ्या वेने त्यांनी ते पोर्ट्रे केलंय ना आता, ते बघा ऋषीला साहिलला खूप सरप्राईज होणार. पण ऋषी जेव्हा तिला त्या गेटअप मध्ये पाहिलंस, किती त्रास दिला आणि किती सांभाळलं पण, असं दोन्ही विचारेल. मस्त. काय त्रास दिला मी? येस. नाही तू एकदा असं मारलं होतंस ते. अरे ते कसलं होतं ते, कार्डबोर्ड नाही काय असं काहीतरी, म्हणजे असं एक बरंच हार्ड कुठल्या तरी मटेरियलचं हे होतं आणि त्याच्या आतमध्ये स्टफिंग होतं. त्याने एकदा असं असं केलं होतं. नॉक करतो ना आपण असं असं, चेक करून बघायला पाहिजे ना. हा त्रास नाहीये का? बाकी मदत तर 99% मदत केली, 1% त्रास दिला. 1% त्रास दिला पण 1% त्रास तर दिलं पाहिजे ना. बनता येत ना तो. पण एवढ्या वर्षांनी एकत्र काम करून कसं वाटलंय तुम्हाला? खूप मजा आली, खूप मजा आली सिरियसली. आणि ऑनेस्टली सांगू तर मला असं वाटतंय की जेवढे दिवस आम्ही शूट केलं ना, ते थोडं कमी होतं. थोडं जास्त दिवस जर आमच्याकडे जास्त दिवस मिळाले असते तर जास्त मजा आली असती. पण देव देवता मानव असं हे जे तुम्ही सांगड घातलंय, तर मला तेच विचारायचं की यात काम करणं तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? खूप चॅलेंजिंग होतं. खरं सांगायचं झालं तर आम्ही ह्या विचार पण केला नव्हता की पहिलं फिल्म मी असं काहीतरी, मी विचार करत होतो काहीतरी लव्ह स्टोरी लिहूया ना, असं टाईपचं. हा म्हणजे असं आपण युज टू असतो ना त्या गोष्टींसोबत, त्याच्यामुळे काय असतं की तसं होतं ते आपोआप ना, म्हणजे लाईन लागली त्या गोष्टींची, ते आपोआप जादू होते तुमच्या आयुष्यामध्ये. तशी ती जादू झाली आपोआप, की आपोआप आलं ते सगळं आणि सगळं जुळून आलं, प्रत्येक गोष्ट जुळून आलेली आहे. आम्ही स्वतःहून काहीही गोष्टी अशा दाबून काही केलं नाही, म्हणजे उलट काही गोष्टी बिघडल्या पण त्या पण चांगल्यासाठी झाल्या. सो असं पण झालं या फिल्मसाठी. जेव्हा कलाकृती घडते तेव्हा बिघडणं असतं, पण अशी कोणती एक चॅलेंजिंग तो सीन होता की जो करणं खूप डिफिकल्ट झालेला आणि आता असं होतं की कसं करायचं आता आपण यापुढे सगळं? चॅलेंजिंग सीन शूट करण्याचं जर तुम्ही म्हणणार तर तसं काही नव्हतं बिलकुल. म्हणजे तसा मी विचार नाही करत. ते चेअरवर बसल्यानंतर कॉन्फिडन्स तेवढा ठेवावा लागतो. पण चॅलेंजिंग रायटिंग खूप होती फिल्मची. प्रत्येक गोष्टीचं बरोबर आपण लिहितोय का नाही, बरोबर आपण पोर्ट्रे करतोय का नाही, ते खूप इम्पॉर्टंट होतं. बरं, हे मायथॉलॉजिकल म्हटलं म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित काढणं, ती व्यवस्थित पुट आउट करतोय का नाही, डायलॉग्स वाईज व्यवस्थित आले का नाही, ते की काही राहून तर नाही गेलं ना, एखादा मुद्दा राहून गेला तर तो सुटायला नको, म्हणजे ते त्या सगळ्या गोष्टी ते चॅलेंजिंग होतं. लिहितो आणि जेव्हा आपण ते समोर घडवत असतो, कोणाला जास्त प्रेफरन्स असेल किंवा कोण जास्त असं असतं ना की एकाला जास्तच क्रेडिट मिळालं, असं लेखनाला जाईल की दिग्दर्शनाला जाईल? लेखनाला जाईल, कारण तिथे बनते पिक्चर, तिथे बनते आणि एडिटिंग तिथे बनते. दिग्दर्शक मला माहितीच होतं ना लिहिलं काय आम्ही तिघांनी, पण मी स्वतः लिहिलंय म्हटल्यानंतर ते मला माहिती होतं. लेखन आणि मग नंतर जी एडिटिंग असते त्याला ते बऱ्यापैकी थोडं काही गोष्टी सुधरवतो आपण. पण दिग्दर्शक म्हणून तर तुमचं ऑलरेडी रेडी असतं, 70 लोक तुमच्या आजूबाजूला काम करत असतात, तर जास्त क्रेडिट दिग्दर्शकापेक्षा मी बोलेल की लेखनाला दे. पण प्रत्येक भूमिका जेव्हा वेगवेगळी घडत असते ना, मी आता तुम्हा दोघांना विचारेल, कारण की ट्रेलरमध्ये बघतोय की खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्या नंतर उलगडतीलच, पण तुमच्यासाठी चॅलेंजिंग काय होतं? फाईट सिक्वेन्स पण तुम्ही केलेत, सो ते सगळं करताना फाईट सिक्वेन्ससाठी सायलीला विचारा. मला आवडतं, मला फाईट सिक्वेन्स करणं आवडतं. फाईट सिक्वेन्स इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. पण मला असं वाटतं की ज्या कॅरेक्टरमध्ये ना एक ट्रान्झिशन आहे, ठीक आहे, कॅरेक्टर सुरुवात कुठेतरी वेगळी होते आणि मग ट्रान्झिशन होऊन तो कॅरेक्टर काहीतरी वेगळं होतं, असं आहे माझं कॅरेक्टर. तर ते ट्रान्झिशन होतं ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. कारण आता मी कसं सांगू ते बघूनच कळेल. कारण एक सिक्वेन्स मध्ये ट्रान्झिशन दाखवलंय, तर एक सिक्वेन्स मध्ये ते ट्रान्झिशन कसं करणार? म्हणजे मी एकच सिक्वेन्स मिळालाय, तर एक सिक्वेन्स मध्ये ट्रान्झिशन जर प्रॉपर ट्रान्झिशन झालं तर कॅरेक्टर वर्क होईल, नाही तर नाही होणार. तर
दॅट इज वन सीन जे मला वाटतं की माझ्यासाठी थोडं अवघड होतं, पण केलंय त्याने, पुल ऑफ केलंय, सागरने पुल ऑफ केलंय. आता तेच फायटिंग सिक्वेन्स, कारण आम्ही direct बघितलंय असं असं उचलून वगैरे डायरेक्ट. बघ आता असंच होतं, मग सांगू नाही शकत ना. पण ते सांगू नाही शकत तुझ्यासाठी. पण विचार करा, 9 महिन्याची गरोदर मुलगी तिने फाईट सिक्वेन्स केला, थँक्स टू सागर. खूप बोलायचं आहे खरं तर मला, पण लिमिटेशन्स आहेत खरं. बऱ्याच फाईट सिक्वेन्सबद्दल असं इथपर्यंत येत आहे, पण बोलू शकत नाही आहे, कारण ते ट्रेलरमध्ये नाही तुम्हाला दाखवले. तुम्हाला ते सिनेमातच बघायला मिळतील असे काही सिक्वेन्सेस आहेत. त्याच्यामुळे फाईट सिक्वेन्स बद्दल नाही मला एकदम कोणता सांगता येणार तुला चॅलेंजेस वाटला, कारण की ओव्हरऑल हे खूप वेगवेगळ्या धाटणीचंच आहे जेही घडतंय ते. मला डिलिव्हरीचा सिक्वेन्स खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. ओ येस, ओ येस, येस येस येस, प्रचंड चॅलेंजिंग होता, प्रचंड स्ट्रेसफुल होता, त्रासदायक होता. कळत नव्हतं की हे कसं होत असेल रिअल लाईफमध्ये. आणि वर थंडी, प्रचंड थंडी, म्हणून म्हटलं जास्त नाही सांगू शकत. आता मी बाकीच्या पण गोष्टी सांगेन नाही ते ठीक आहे, पण मग नंतर पण बाकीचं आठवतं ना, कुठे केला, मग कशा अवस्थेत केला, असं मग सगळं कसं सांगणार. मग छोटस भारी उत्तर दिलं की नाही मी, ऐकत नाही दोघं. तर खरंच नाही ऐकत. पण डिलिव्हरी सिक्वेन्स मला जास्त चॅलेंजिंग वाटला, कारण एक तर ते इमॅजिन करून की कशी डिलिव्हरी होत असेल. आपल्या मुलींना प्रत्येकीला माहितीच असतं की डिलिव्हरीची प्रोसेस कशी असते, माहीत असतं, जाणीव नसते त्याची, तुम्ही नसतं गेलं त्याच्यातून. आणि त्याच्यामुळे ते पोर्ट्रे करताना कसं केलं पाहिजे, किती वेदना होतात, ते काहीच कल्पना नसताना ते खूप डोक्यात होतं सतत की काय होत असेल या वेळेला. सो ते फार चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. पण आता जसं आय विल से समथिंग ऑन दिस, कारण कसं आहे ना की तिने डिलिव्हरीचा सिक्वेन्स केलाय, दॅट इज अमेझिंग. प्लस ऑन टॉप ऑफ दॅट ते फक्त डिलिव्हरी नाही, आपण फिल्ममध्ये आहोत राईट, आणि एक सिच्युएशन, डिलिव्हरी सोबत एक सिच्युएशन पण आहे, तर तिने खूप प्रॉपरली मॅनेज केलं आहे. ते दोघी, एक सिच्युएशन आणि डिलिव्हरी, ते दोघी मॅनेज करणं खूप खूप अवघड आहे, आणि तिने कमाल काम केलंय ऑनेस्टली. तुम्ही बघा, असं वाटतं की या चित्रपटात तुम्हाला नाही काम करताना खूप जास्त चॅलेंजेस होते. हो, कारण आमचं तिला जास्त होते, मला फक्त एकच होतं मला वाटतं. नाही चॅलेंजेस म्हणजे आता ते तुझे बॉडी मुवमेंटच तुझी रिस्ट्रिक्ट होते त्या गोष्टींमुळे. आता मला म्हणजे ते पोट आणि सगळं लावल्यानंतर, कॉस्ट्युम चेंज केल्यानंतर, कॉस्ट्युम चेंज करायला मला 2-2 मुली लागायच्या, कारण ते अवघड आहे. मी खरंच सांगते, मी परत तेच म्हणते इंटरव्ह्यूमध्ये की सगळ्या महिला मैत्रिणींना हॅट्स ऑफ बाबा. ते हे तुम्ही लोक ज्या गरोदर आहेत मुली, आणि त्या स्वतःच कसं चेंज करत असतील, किंवा एखादी वस्तू पडलेली, मला ते खोटं पोट लावून मला वागता येत नव्हतं यार. तर हे इन्सेन आहे. आणि मला त्या सगळ्या याच्यात या सगळ्यांनीच प्रचंड मदत केली आहे. म्हणजे त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ऋषी तर बिचारा हात धरूनच मला बसवायचा, घेऊन जायचा इकडे तिकडे घेऊन यायचं, प्रत्येक याच्यासाठी थांबायचं, चलो 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 चलो. तर मला काय म्हणू आपण, एक रिस्ट्रिक्शन येत होते प्रत्येक मुवमेंटला, तर ते चॅलेंजिंग होतं. पण तो एक एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. कधीतरी माझ्या डोक्यात होतं हे की मला अशी कुठली तरी भूमिका करायची आहे की ज्याच्यात मी गरोदर आहे. हे माझ्या डोक्यात होतं कुठेतरी, हे मॅनिफेस्ट केलेलं असेल कदाचित, मला माहिती नाही. आणि माझ्या डोक्यात असं होतं की पाऊस आहे आणि मी गरोदर आहे आणि असं सगळं. तर त्याच्यातलं काही भाग आहे याच्यात जो मी सांगू नाही शकत आता. पण खूप इंटरेस्टिंग आहे हे. आम्हाला चॅलेंजेस काय आले तर आम्हाला आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला लागलं. आम्ही रोमॅन्टिक कपल नाही होती याच्यात फार, फ्रँकली स्पीकिंग. बघ मी फार नाही हे म्हंटल ना, पण फार शब्द ऐकून मी म्हंटल ना यार, हे असं करतात. मी नाही सांगत आहे पूर्ण, असं जास्त घडायचं, मी नाही सांगत आहे पूर्ण. डोंट वरी, आम्ही रोमॅन्टिक कपल नाहीच होत असं नाही म्हटलं. आम्ही रोमॅन्टिक
आम्ही पण जितकं फार नाही जितकं कायदे या परदेसमुळे यांना आम्हाला रोमॅन्टिक बघायची सवय आहे, किंवा ते गाणं आम्ही केलं असेल ते पण रोमॅन्टिक होतं. सो त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम होतं. आणि ऋषीला ग्रे कॅरेक्टरमध्ये तुम्ही बघणार आहात थोडंफार प्रमाणात. माझं कॅरेक्टर मी सांगूच शकत नाही, इतकं वेगळं आहे. पण एक भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असं बोलू शकतो आपण, किंवा काल्पनिक दृष्ट्या जो आपण विचार करतो तशावर आधारित असेल. काल्पनिक जर आताची तरुण पिढी बघितली किंवा आत्ताचं, जितकं प्रॅक्टिकल आहे ना तितकं आपण कल्पनेच्या दुनियात खूप जातो. सो काय वाटतं की कितपत जायला हवं आणि कितपत नाही? नाही, कल्पना ही कल्पनाच राहायला पाहिजे. आपण म्हणजे मला असं वाटतं की इमॅजिनरी वर्ल्ड हे इमॅजिनरीच राहिलं पाहिजे, आणि स्वप्न जे बघतो ते खरी करण्याची इच्छा असली पाहिजे. कल्पना जे करतोय आपण ते सत्यात उतरायला लागल्यानंतर आपण खरं आयुष्य जगणं विसरून जाऊ कदाचित. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली आत्ताच्या ह्याच्यात बघता मला खूप आवडतं इमॅजिन करायला की मी स्वित्झर्लंडलाच गेली आहे, मला खूप आवडतं इमॅजिन करायला की मी इथे काहीतरी करते, पण आत्ता मी ते करू नाही शकत आहे ह्याची जाणीव असली पाहिजे. आणि काल्पनिक जे आहे ना ते त्याला काही लिमिटेशन्स नाही आहेत अगं. येस, म्हणजे तुला बाउंड्रीज नाहीये, तू काहीही करत जाऊ शकतेस त्याच्यात, जे तू खऱ्या आयुष्यात कधीच नाही करू शकत. त्यामुळे या दोन गोष्टींमधला फरक आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि मग जेव्हा आपण एखादा सिनेमा, सिरियल किंवा सिरीज OTT वरची बघतो तेव्हा आपण त्याच्याशी ते पहिले जे लिहितात ते आपण जेन्युनली आपण लोकांना हे सांगण्यासाठी लिहितो की हे काल्पनिक आहे, हे कुठल्याही खऱ्या घटनेवर आधारित नाही. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा हेच सांगतो की तुम्ही तुमच्या फक्त कल्पनाशक्तीच्या जोरावर याचा विचार करा, बाकी सोडून द्या, घरी नका घेऊन जाऊ. तर ते मला असं वाटतं की तो मूळ फरक आहे कल्पना आणि स्वप्न याच्यातला. स्वप्न तुम्ही बघू शकता, तुम्ही ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करू शकता, कल्पना तुम्ही सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करू नये. आणि आपण इतके इंग्लिश सिनेमे बघतो, इतकं सुपरमॅन आणि हे आणि ते अवतार सारखी सिनेमे बघतो जे इतके कल्पनेच्या पलीकडचे आहेत. तर ते आपण विचार नाही करत ना की त्यांच्यासारखं आपण आज घरात वागू म्हणून. तर ते इतकं प्रॅक्टिकल आणि इतकं आपण आफ्टर ऑल हे मनोरंजनाचं साधन आहे, तर ते मनोरंजन म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. काही सिनेमे आपल्याकडे खऱ्या घटनांवर आधारित येतात, त्यांच्याकडे एक इन्स्पिरेशनल म्हणून इन्स्पायर होण्यासाठी म्हणून बघितलं गेलं पाहिजे. मग मिल्खा सिंग असेल, मग हे असेल, मग ते असेल. सो या सगळ्या याच्यात या मनोरंजन करण्यासाठी कुठलं आहे आणि हे कुठलं, त्याच्यात फरक आहे. आणि ही निव्वळ कल्पनेवर आधारित गोष्ट आहे. येस, पण जसं आता तू म्हणालीस तसंच मी दिग्दर्शकांना विचारेल की बॉलिवूड जसंही म्हणाली किंवा बॉलिवूड, हॉलिवूड यामध्ये या जॉनरचे जास्त सिनेमे दिसतात, तर मराठीत या जॉनरचे कमी सिनेमे आहेत. मराठी प्रेक्षक वर्ग आहे तो या शैलीकडे किती पटीने वळेल, किंवा या सगळ्याचा विचार करता हा चित्रपट मराठीतच आपण करू असं का ठरवलं? नाही, मराठी मातृभाषा आहे तर पहिलं फिल्म आहे आणि मराठीच हवी असं काही नाही. आता ते पुढे जाऊन हिंदी काय माणूस ग्लोबल बनायचा विचार करतोच, पण फर्स्ट फिल्म मराठीच बनवायचं. आणि सेकंड थिंग, ऑडियन्स वळेल नाही, आता वळावं लागेल आपल्याला. कारण का आत्ता जे आपण परिस्थिती बघतो मराठी सिनेमेच्या हिशोबाने, तर स्टोरीज आणि त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे की कसे स्टोरीज काय वगैरे, त्याचा आपण विचार केलाच पाहिजे. सो द थिंग इज की आपण त्याकडे त्या वेने बघितलं पाहिजे की मराठी प्रेक्षक थिएटरकडे कसा खेचला जाईल, आपण स्टोरीज काय काय आणतोय, क्लिशे स्टोरीज आणि तेच बघून म्हणजे आपण ते चालत नाही, तर मग त्याचा काही फायदा नाही. तो बेटर आहे की आपण हॉलिवूडचे फिल्म बघतो, मग मराठी का नाही बघायची. तर काल्पनिक असं फिक्शन वर्ल्ड आहे तर मराठी बघितलीच पाहिजे आणि मराठी ऑडियन्सने तर तो विचार केलाच पाहिजे. पण या दोघांसोबत आम्ही आणखी कलाकार या चित्रपटात बघणार आहे. तर कास्टिंग कशा पद्धतीने विचार करून करण्यात आलेलं? आता ऍक्च्युली त्याची प्रोसेसच अशी असते की आपण ऑप्शन्स बघतो, हे बघतो, ते बघतो. मी नरेशन देत गेलो आणि एक कास्ट लॉक होत गेली. म्हणजे असं खूप काही असं डोकं नाही. मला एक खूप जबरदस्त मला माहिती होतं की मला एक माणूस पाहिजे
ते म्हणजे डॉक्टर गिरीश ओक. ते एका सीनसाठी, फक्त एका सीनसाठी. सो तो जो सीन आहे तो मला माहिती होतं आणि मी त्यांच्यासाठी 1.5 महिना थांबलो की ते अमेरिकेत होते आणि मी म्हटलं नाही, मी करणारच नाही तुमच्याशिवाय, मला तेच तुम्हीच दिसताय, मला दुसरा कोणी दिसतच नाही. आणि सरांना पण मी एक फोटो पाठवलेला रेफरन्स म्हणून की सरांनी मला विचारलं, गिरीश सरांनी, की ठीक आहे स्टोरी वगैरे तर त्यातल्या त्यात आवडली, एक वेगळी स्टोरी आहे, पण एक मी दिसेल कसा, तर तू सांगू शकतो का, कारण ना मला इमॅजिन नाही होते असं सरांनी मला सांगितलं. मग मी त्यांना एक फोटो पाठवला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे, मला आवडेल, तू बोलून घे बाकीच्या गोष्टी वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही शूट तर करून घेतलं. सरांचा सीनचा लोकेशन आम्हाला मिळत नव्हतं. सो त्यांची जी कास्टिंग आहे ती माझ्या फक्त डोक्यात होती. बाकीचं तर होत गेलं व्यवस्थित. आणि ते सगळं नंदिता मॅम, पुष्कर चौधरी सर है ना, हे सगळे यश डिमले वगैरे असे सगळे कंटिन्युअसली ते आपोआप लॉक होत गेले बेसिक. येस. आता तुम्हाला सगळ्यांना विचारेल, तुम्ही एक वेगळ्या जॉनरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतात. जेव्हा प्रेक्षक हा सिनेमा बघतील तेव्हा काय घेऊन बाहेर पडतील असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं काहीतरी नवीन आहे मराठीसाठी, असं काहीच कधीही ट्राय केलेलं नाही आहे. तर म्हणजे दिस विल गिव्ह अ न्यू डायरेक्शन. इफ दिस वर्क्स, दिस विल गिव्ह अ न्यू डायरेक्शन टू द सिनेमा, की असा सिनेमा मराठीत सुद्धा होऊ शकतं. असं नाही आहे की असा सिनेमासाठी तुम्हाला फक्त हॉलिवूड किंवा बॉलिवूड बघावं लागेल. मराठीत सुद्धा असा सिनेमा होऊ शकतं. कारण त्यांनी फार सांगितलं नाही आहे, पण मला असं वाटतं की दिस इज द फर्स्ट युनिवर्स बिल्डिंग फिल्म इन मराठी. म्हणजे युनिवर्स बिल्डिंग फिल्म म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रह्मास्त्र वगैरे, ते युनिवर्स बिल्डिंग, ते युनिवर्स क्रिएट करतात. एक वेगळा युनिवर्स आहे, ते काल्पनिक युनिवर्स आहे, ते असा एक युनिवर्स क्रिएट केलेला आहे. तर जर वर्क झाला तर ऑब्व्हियसली लोकांना आणि मराठी सिनेमाला एक नवीन डायरेक्शन मिळेल. नाही, मला असं वाटतं की मगाशी जसं मी म्हटलं तसं की निव्वळ मनोरंजन म्हणून या सिनेमाकडे बघावं आणि काहीतरी छान क्रिएटिव्ह केलेलं आहे ते बघावं. याच्यात काही संदेश किंवा काय आता आपण घेऊन चालू असं काहीच नाही आहे. तुम्ही जसं मी म्हणाले मगाशी, जसं आपण मार्वलचे सिनेमे बघतो, जसं आपण इतर सिनेमे बघतो, आपल्याला फार आवडतात, काहीतरी वेगळं क्रिएट केलेलं असतं. आणि क्रिएटिव्हिटी मुळात काहीतरी आर्टिस्टिक, काहीतरी क्रिएटिव्हिटी आणि काहीतरी एका वेगळ्या व्यक्तीच्या कल्पनेतून उभं केलेलं जग, जसं ऋषी म्हणाला. तर याच्याकडे फक्त निव्वळ एक सिनेमॅटिक एक आनंद म्हणून बघावं. आणि मी थोडं आता परत जोडते, मगाशी सर म्हणत होते त्याप्रमाणे तू विचारलंस की मराठी लोकांनी या सिनेमाकडे किती टक्के वळतील असं तुम्हाला वाटतं. मला असं आता जेन्युअनली या माध्यमातून आणि या निमित्ताने सांगायचं की आत्ताचे आपले सिनेमे इतकं चांगलं काम करतायत. आय एम सो प्राऊड की मी मराठी इंडस्ट्रीचा एक भाग आहे, चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. आणि मला प्रचंड अभिमान वाटतो आणि मला आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा. आता थांबायचं नाही सारखा सिनेमा, गुलकंद, देवमाणूस आणि आता एप्रिल मे 99, इतके गोड आणि इतके सुंदर सिनेमे येत आहेत एका पाठोपाठ एक. आणि त्याच्यात अजून एका काल्पनिक, एका वेगळ्या, मला असं वाटतं की हे जे सिनेमे होते याच्यातले काही सिनेमे हे खऱ्या गोष्टींवर आधारित होते आणि त्याच्या बरोबरीने एक वेगळा आणि काल्पनिक गोष्टीवर आधारित एक सिनेमा येतोय. तर लोकांना जितकी व्हरायटी पाहिजे तितकी विविधता देण्याचा प्रयत्न मराठीतल्या कलाकारांकडनं पण होतोय. तर मला असं वाटतं की जसं हे सिनेमे चालत आहेत तसं येणारे पुढचे सगळे सिनेमे, आमचाही आणि सगळ्यांचेच सिनेमे चालू होते. येस, नक्कीच चालतील. पण तेच विचारेल की 4 मित्रांनी बघितलेले 4-5 मित्रांनी स्वप्न आणि ते आता सत्यात उतरेल. सो त्यामागची थोडी कथा आणि ती चित्रपटापर्यंत कशी पोहोचली आणि आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल त्याबद्दल? खरं तर तेच, म्हणजे मी सांगितलं की हे पूर्णपणे असं मॅजिकली झालं सगळ्या गोष्टी. म्हणजे जे प्रोड्युसर आहेत त्यांना मी ओळखायचो इंजिनिअरिंगपासून. त्याच्यानंतर माझं जे म्युझिक डायरेक्टर आहेत या फिल्मचे, माझा चांगला मित्र आहे, सो तो त्याला ओळखायचा. मी जास्त खूप प्रोड्युसरशी हे नव्हतो, कनेक्ट नव्हतो. मग नंतर आम्ही एक ॲक्च्युली हे मी सांगणं म्हणजे आवडेल मला सांगायला की आम्ही गेलेलो हेच पिक्चर एका लेडीला पिच करायला, जी स्वतःच ॲक्टिंग करणार होती, स्वतःच प्रोड्यूस करणार होती. पण त्या आल्या लेट
म्हणजे 11 वाजेची मीटिंग ठरलेली 4 वाजता आल्या आणि आम्ही जाऊन भेटलो पुष्करला, जे प्रोड्युसर आहेत त्यांना, त्यांच्या ऑफिसमध्ये, की आता आपल्याकडे वेळ आहे त्याचं आपण जाऊन येऊ. आणि ही फिल्म त्याने बेसिकली आम्हाला साईन केलं. सो ते तसं घडत आलं. मग कॉस्ट्युम स्टायलिस्ट पण आमच्या कॉलेजची आहे, रायटर आमच्याच कॉलेजचं आहे. सो असं ते प्रॉपरली आम्ही 2-3 तर मित्र होतोच आधी. मग हे नंतर आता बेसिकली आम्ही बोललो तर पुढे गोष्टी गेल्या. सो ते असं थोडं मॅजिकलीच झाल्या गोष्टी. असं काही ठरवून किंवा आम्ही बसलो आणि आम्ही ठरवलं की आपण चला मित्र आहे तर आपण फिल्म बनवू, असं काही नव्हतं. येस, पण आता त्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय आवाहन करायला आवडेल तुम्हाला? मी खरोखर म्हणेल की जसं सायली म्हणाली की खूप छान फिल्म्स बनत आहेत. तर जसं तुम्ही दुसऱ्या फिल्म्सला पण प्रेक्षकांना, जसं तुम्ही प्रेक्षक म्हणून जाता आणि प्रेम देता, तसंच आवाहन असं नाही, प्रेम द्या फिल्मला. पुढे अजून तुम्हाला चांगल्या फिल्म्स आम्ही करू शकतो जर तुम्ही प्रेम दिलं तर. आणि खूप क्रिएटिव्हली काम करू जर फिल्म चालली तर. आणि पुढचं अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून सांगेन, म्हणजे थ्रू आउट द फिल्म. ठीक आहे, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.